नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधणकर. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे, यांच्या पाल्यांकरता बांधकाम कामगार विभागाने स्कॉलरशिप योजना सुरू केलेली आहे. आता ही स्कॉलरशिप योजनाचे ऑनलाईन अर्ज करत असताना यामध्ये आता 1 जानेवारी 2026 पासून महत्त्वपूर्ण बदल बांधकाम कामगार विभागाने या ठिकाणी केलेला आहे आणि या संदर्भातले परिपत्रक सुद्धा त्यांनी 1 जानेवारी 2026 रोजी प्रकाशित केलेले आहे. आता हा जो बदल या ठिकाणी केलेला आहे, हा खूपच जाचक या ठिकाणी आहे. याच्यामध्ये खूपच जाचक अटी या ठिकाणी स्कॉलरशिप मिळण्याकरता या ठिकाणी बांधकाम कामगार विभागाने या ठिकाणी लादलेले आहे. आता ह्या अटी काय आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर काय आहे महत्त्वपूर्ण बदल तो आपण या ठिकाणी बघूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी हे परिपत्रक या ठिकाणी काढलेले आहे. विषय असा आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील शैक्षणिक अर्थसहाय्याच्या लाभाबाबत. मुद्दा नंबर 2 या ठिकाणी आपण बघूया. मंडळामार्फत शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण 7 योजना राबविण्यात येतात. तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभागाच्या संदर्भीय अधिसूचनेतील अनुक्रमांक 2 मध्ये जर लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर लाभाची द्विवृत्ती टाळण्यासाठी मंडळाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उक्त लाभार्थी पात्र असणार नाही असे नमूद आहे. म्हणजेच बांधकाम कामगार मित्रांनो, या ठिकाणी जर बांधकाम कामगार नोंदणीकृत असेल आणि त्याचे पाल्य या ठिकाणी महाराष्ट्र सरकार किंवा राज्य सरकारची एखादी स्कॉलरशिपच्या योजनेचा लाभ या ठिकाणी जर घेत असेल तर त्या पाल्यांना या ठिकाणी परत या ठिकाणी बांधकाम कामगार विभागामार्फत दिली जाणारी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे लाभाची द्विवृत्ती या ठिकाणी टाळल्या जाणार आहे आणि एकाच पाल्यांना या ठिकाणी महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारची तसेच बांधकाम कामगाराची सुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप मिळेल असं या ठिकाणी केला जाणार नाही. कोणताही एक लाभ या ठिकाणी मिळणार असेच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे बांधकाम कामगार विभागाचे या ठिकाणी धोरण इथून पुढे या ठिकाणी असणार आहे. मुद्दा नंबर 3 सुद्धा असाच महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे, त्या अनुषंगाने कळविण्यात येते की नोंदित सक्रिय बांधकाम कामगाराचे शैक्षणिक अर्थसहाय्याचे अर्ज तपासणी करताना उपरोक्त नमूद केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसून केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरता अर्ज सादर केलेला आहे. या आशयाचे सोबत जोडलेल्या स्वयंघोषणा पत्राची पाहणी करून अर्ज मंजूर करण्यात यावा. सदर दुबार लाभ घेतल्याचे स्वयंघोषणा पत्र मंडळाच्या एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली IWBMS वर अपलोड करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. तरी उपरोक्त बाबतच्या सूचना आपल्या अधीनस्थ सर्व संबंधितांना देण्यात याव्यात. म्हणजेच बांधकाम कामगार मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या पाल्याचा स्कॉलरशिपचा ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरत असताना तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र या ठिकाणी द्यायचे आहे. त्यामध्ये लिहून द्यायचे आहे की केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ या ठिकाणी घेतलेला नसून केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरता अर्ज या ठिकाणी मी सादर केलेला आहे. अशा आशयाचे स्वयं घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरत असताना या ठिकाणी अपलोड या ठिकाणी करायचे आहे. ते स्वयं घोषणापत्र काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. अशा प्रकारचे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला लिहून द्यायचे आहे की मी सदर घोषणापत्राद्वारे प्रमाणित करतो की माझ्या पाल्य याने राज्य, केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नसून केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरता अर्ज सादर केलेला आहे. तथापि दुबार लाभ घेतल्याचे आढळल्यास मंडळामार्फत लाभाची रक्कम वसूल करून भारतीय दंड संहितेअंतर्गत मी कारवाईस पात्र राहीन याची मला पूर्ण कल्पना आहे. अशा प्रकारचे स्वयं घोषणा पत्र या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुमचे नाव या ठिकाणी टाकायचे, तुमच्या पाल्याचे नाव या ठिकाणी टाकून
तुम्हाला या ठिकाणी हे स्वयं घोषणापत्र ऑनलाईन अर्ज करत असताना या ठिकाणी अपलोड या ठिकाणी करायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा होता बांधकाम कामगाराच्या पाल्यांना स्कॉलरशिप मिळण्यामधील केलेल्या दुरुस्तीचा जी-आर. असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या बांधकाम कामगार मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.